पहिला चेंडूवरती सुंदर असं एक मित्रांनो, आपण आता नुकतीच जी मॅच पाहिली त्यात 5 बॉल 15 रन पाहिजे असताना रोहन जिले यांनी 2 षटकार मारून ही मॅच जिंकवली. रोहन, काय सांगशील एकंदरीत जॉर्जच्या या परफॉर्मन्सबद्दल आणि थोडं डळमळीत चाललेलं वातावरण आणि त्यामध्ये नेहमीप्रमाणे तू पुन्हा एकदा एक लीड घेऊन आपल्या संघाला जिंकवलंस, काय सांगशील? एक लो चेसिंग होती 50ची आणि सत्याने कामोडेकडे चांगला बॉलिंग अटॅक होता आणि 2-3 जे चक्री 3 ओव्हर होते त्यांच्या, मी विचार करत होतो त्यांना फक्त 12-12 रन येऊ दे, त्याच्यानंतर मग प्लेन बॉलर भेटतील फिरवणारे, त्यांना आपण चान्स घेऊ आणि मी तसंच केलं ग्राउंडवर. 2-2 रन बघितले आणि लास्टच्या ओव्हरला चान्स घेतला. नक्कीच रोहन, सत्यविनायक कामोडेसोबत जेव्हा मॅच असतात तेव्हा एक वेगळंच इन्व्हायरमेंट क्रिएट झालेलं असतं ग्राउंडभर बघताना किंवा व्ह्युअर्स जे लोक लाईव्ह पाहतात किंवा एकंदरीत जे मॅच पाहत असतात त्या सगळ्यांमध्ये. तू काय सांगशील, काय वेगळी प्लॅनिंग असते सत्यविनायक कामोडेसोबत खेळतो आपण तेव्हा? नाही, आता ते पावसाळ्यात चक्री अटॅक घेऊन खेळतात तर त्यांची बॉलिंग अटॅक खूप चांगलीच आहे, तर त्यांना कमीत कमी रनवर थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि बॉलिंग अटॅक त्यांची चांगली असल्यामुळे जे चक्री बॉलर आहेत त्यांना 2-2 रन घेऊन विकेट न देण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर जे प्लेन बॉलर येतील त्यांना चान्स घेण्याचा प्रयत्न करतो. काय आत्ताच्या या मॅचमध्ये काय चुका झाल्या असं वाटतं ज्या पुढच्या मॅचमध्ये आपल्याला इम्प्रूव्ह करायला पाहिजे? बस स्टार्टिंगला जी मॅच स्टार्ट करतात तेव्हा बॉल डॉट नाही आले पाहिजे, तर मॅच कंटिन्यू चालू ठेवली तर बरोबर मॅच पुढे चालू राहते. नक्कीच. आणि अभिजित दोडके पण होते इथे, ते म्हणत होते की रोहन कन्फर्म 6 मारेल, त्याच्याबद्दल काय सांगशील? अभिजितचा तुझ्यावर इतका चांगला विश्वास होता त्याच्याबद्दल? अभिला माझ्यावर भरपूर विश्वास आहे, लास्ट टाइमला पण बोलला होता तुम्हीच फायनलला येणार, पहिल्यापासून तो जे बोलतो ते होतच माझ्याबरोबर. पहिल्या ओव्हर तो साईड घेतली तेव्हा सांगितलं बाबा विनिंग शॉट आता बघ, आता 3 बॉल 5 ला. नक्कीच खूप छान परफॉर्मन्स होता आणि हे फॅन्स आहेत किंवा आपले जे मित्र आहेत त्यांचा सपोर्ट असतो, आपल्या टीमचा सपोर्ट असतो आणि त्यांनीच हे सगळं घडून येतं. रोहन, तुझी कॅप्टन्सी आहे, तुझी टीम बॉन्डिंग जी तू घेऊन जातोय त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि जॉर्जच्या पुढच्या प्रवासासाठी पण खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.